नमस्कार मित्रांनो, लाडक्या बहिणीसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे बघा। 23 डिसेंबरला पैसे खात्यात येणार आहेत। 23 डिसेंबर ही नवीन तारीख आता समोर आलेली आहे। 3000 रुपये या 10 बँकेमध्ये आणि 12 जिल्ह्यांमध्ये वाटप होणार आहेत। लक्षात घ्या, हिवाळी अधिवेशन संपताच लाडक्या बहिणींच्या खात्यात डिसेंबर महिन्याचा हप्ता जमा केला जाईल, असं स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेलं आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः सांगितलेलं आहे, हिवाळी अधिवेशन संपताच आपल्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आता 3000 रुपये येणार आहेत। परंतु तुम्हाला तिथे त्यांनी महत्त्वाचे 3 कामं सुद्धा सांगितलेले आहेत। ते 3 कामं कोणते आहेत ते करायचे आहेत, त्यानंतरच आपल्या लाडक्या बहिणींना पैसे येणार आहेत। आणि कोणत्या बँकेमध्ये पैसे येणार आहेत, सरसकट पैसे येणार आहेत का, याच्यामध्ये कोणते जिल्हे पहिल्यांदा घेणार आहेत, त्यामध्ये 12 जिल्हे पहिले कोणते आहेत, 10 बँका कोणत्या आहेत, पोस्टाचं खातं चालणार आहे का, या सगळ्या गोष्टींची माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। लक्षात घ्या, हिवाळी अधिवेशन जे आहे ते 16 तारखेपासून सुरू झालेलं होतं। 16 तारखेपासून ते आता उद्या 21 तारखेपर्यंत ते तुमचं जे काही अधिवेशन आहे ते संपणार आहे। आणि शनिवार उद्या संपणार असल्यामुळं 22 तारखेलाच पैसे येणार होते, परंतु 22ला आहे रविवार, तो रविवारी हे पैसे येणार नाहीत, म्हणून सोमवारची तारीख इथं फिक्स करण्यात आलेली आहे। 23 डिसेंबरला पैसे हे लाडक्या बहिणींच्या खात्यात येणार आहेत। त्या अगोदर त्यांनी जे काही महत्त्वाचे 3 ते 4 कामं सांगितलेले आहेत ते सगळे कामं आपल्या लाडक्या बहिणींना करायचे आहेत, त्यानंतरच तुम्हाला पैसे तिथे येणार आहेत। जर तुम्हाला सुद्धा वाटत असेल की आपल्याला सुद्धा पैसे यायला हवेत, तर तुम्हाला हा व्हिडिओ पूर्ण पाहायचा आहे, त्यानंतरच तुम्हाला समजणार आहे की आपल्याला खरंच पैसे येणार आहेत का। कारण तुम्ही जर कामं नाही केली ही, तर मात्र तुम्हाला तिथं प्रॉब्लेम होऊ शकतो आणि तुमच्या अकाउंटवरती पैसे यायला तिथं प्रॉब्लेमसुद्धा होऊ शकतो। तर आपण आत्ताची सगळ्यात महत्त्वाची खबर बघत आहोत। लक्षात घ्या, अधिवेशन संपताच लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे। विधानसभेत गुरुवारच्या सत्रात बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी लाडकी बहिणींबाबत महत्त्वाची माहिती दिली। फडणवीस म्हणाले की माहिती सरकारने सुरू केलेली ही एकही योजना बंद होणार नाही, तसेच लाडकी बहीण योजना सुरूच राहणार आहे। अधिवेशन संपताच लाडक्या बहिणींच्या खात्यात डिसेंबर महिन्याचे पैसे जमा होतील। आम्ही दिलेली सर्व आश्वासने पूर्ण करणार आहोत, याबद्दल कोणतीही शंका नाही। बरोबर, त्यांनी हेही सांगितलं की कोणाचाही तिथं निकष आता बदल केला जाणार नाही। सरसकट पैसे तिथं वाटप होणार का, ह्याच्याबद्दल मी तुम्हाला सांगणारच आहे। परंतु आपण सगळ्यात लक्षात घ्या, पात्र महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत। आता तुम्ही म्हणाल पात्र म्हणजे काय, तर आता हे व्यवस्थित सांगतोय, लक्षात घ्यायचं आहे तुम्हाला। तर सर्वप्रथम आधी सांगतो की जे निकष होते ते निकष आता सगळे बदललेले आहेत, कुठलीही तिथं टेन्शन घ्यायची गरज नाही, कुठलीही निकष लावणार सुद्धा नाहीत। तर लाडक्या बहिणींच्या योजनेवरती मुख्यमंत्र्यांनी स्वतः भाष्य केलेलं आहे, स्वतः त्यांनी तारीखसुद्धा सांगितली आहे की जे काही तुमचे लाडके बहीण आहेत त्यांचे जे काही हिवाळी अधिवेशन संपताच दुसऱ्या दिवशी पैसे तुमच्या अकाउंटला येणार आहेत। त्यामुळे 23 तारीख ही तारीख निश्चित झालेली आहे। त्यामुळं लाडक्या बहिणींना तिथं एक आनंदाचं वातावरण आता पाहायला मिळत आहे। परंतु लक्षात घ्यायचं आहे, लाडक्या बहिणींना 3 महत्त्वाची कामं करायची आहेत, ते कोणते आहेत। आणि सगळ्यात महत्त्वाचं मी तुम्हाला हेही सांगणार आहे की तुमचं नाव यादीत असणार आहे की नाही, तुमच्या जिल्ह्याचं नाव यादीत असणार आहे की नाही, आणि तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं 1500 येणार आहेत का। कारण भरपूर जणांचं बघा पेमेंट हे कॅन्सल झालेलं आहे, तर ते कशामुळे झालेलं आहे याचं कारण तुम्हाला सांगतो। भविष्यात सुद्धा तुमचं पेमेंट हे कॅन्सल होऊ शकतं। जर तुम्हाला वाटत असेल की आपलं पेमेंट कॅन्सल होऊ नये, तर तुम्हाला हे 2 ते 3 महत्त्वाची कामं, अतिशय कामं महत्त्वाची करायची आहेत। लक्षात घ्या, आपण जर प्रामुख्याने बघितलं, जर ऑक्टोबर नोव्हेंबरचं जर ज्यांना हप्ता नाही आला, तर त्याच्यामध्ये एकच जर आपण लाडकी बहीण योजनाची वेबसाईट आहे त्याच्यावर जर लॉग इन केलं तर पेमेंट कॅन्सल दाखवत आहे बघा, पेमेंट कॅन्सल दाखवत आहे। दुसरं ऑप्शन, त्याला रिझन्स असे 3 रिझन्स आहेत। पहिलं रिझन जे आहे ते म्हणजे तुमचं बँक अकाउंट हे बंद असणं किंवा बँक अकाउंट तुमचं ब्लॉक केले गेलेलं असणं। लक्षात घ्या, बँक अकाउंट ब्लॉक केलं गेलेलं असणं आणि बंद असणं याच्यात फरक आहे। बंद तेव्हा होतं ज्यावेळेस तुमच्याकडे कुठलेही ट्रान्झॅक्शन्स तिथं होत नाहीत किंवा काही तुमच्याकडून तिथं हालचाल होत नाही। तर लाडक्या बहिणींना आज एक काम करायचं आहे, तर आजच्या आज जाऊन तुम्हाला, कारण सगळ्यात महत्त्वाचं काम जे आहे ते म्हणजे तुमचं जे तुम्ही बँक अकाउंट दिलेलं आहे बघा, ते बँक अकाउंट जर आपलं व्यवस्थित चालू आहे की नाही हे बघायचं आहे। त्याच्यावरती ट्रान्झॅक्शन करायचे आहेत। ट्रान्झॅक्शन म्हणजे काय, 500 रुपये टाका आणि 500 रुपये काढा, हे महत्त्वाचं काम करायचं आहे। कारण तुम्हाला हे जर ट्रान्झॅक्शन असतील तर बँक अकाउंट चालू राहतं, ॲक्टिव्ह असं दिसतं तिथं। पण जर तुम्ही 3-4 महिने जर तुम्ही आता बघा भरपूर जणांचं सॅलरीड अकाउंट असतं, करंट अकाउंट असतं, जर आपण 3 महिने त्याच्यामध्ये सॅलरी नाही आली किंवा पैसे देवाणघेवाण नाही झाले तर ते अकाउंट बंद होतं। त्यामुळे तिथं पैसे पडत नाहीत, अकाउंट तिथं ब्लॉक दाखवलं जाऊ शकतं। त्यामुळं लाडक्या बहिणींना आज हे काम करायचं आहे, तुमचं अकाउंट व्यवस्थित चालू आहे ना हे बघायचं आहे। त्यासाठी तुम्हाला आजच बँकेत जायचं आहे। बँकेत गेल्यानंतर महत्त्वाची 2 कामं तुम्हाला करायची आहेत, जेणेकरून तुम्हाला कुठलाही अडथळा पैसे येण्यात होणार नाही। पहिला म्हणजे तुम्हाला आपलं जे आधार KYC आहे ते अपडेटेड आहे का हे चेक करायचं आहे। आपलं आधार हे आपल्या त्या बँकेलाच मॅप आहे का हे बघायचं आहे। लक्षात घ्या, भरपूर जणांच्या छोट्या बँका आहेत, मध्यवर्ती बँका आहेत, त्या बँकेला IFSC कोड आहे का हे चेक करायचं आहे। भरपूर जणांचे जॉईंट अकाउंट आहे, तर जॉईंट अकाउंट असणं शक्यतो प्रेफर करू नका, स्वतःचं पर्सनल अकाउंट असणं खूप गरजेचं आहे।
पर्सनल अकाउंट असलं तर चांगलं आहे, त्याला आधार कार्ड लिंक करून घ्या. कारण पर्सनल अकाउंटवरती त्यांना सोपं जातं. कारण काय होतं, जॉईंट अकाउंटवरती तुमचे दोघा जणांचे जर अकाउंट असलं आणि तुमचं पतीसोबत तुमचं अकाउंट असलं तर पतीचं त्या अकाउंटला आधार कार्ड लिंक असेल तर तुम्हाला तिथं पैसे पडणार नाहीत. तर हे महत्त्वाचं काम तुम्हाला करायचं आहे. 2 कामं तुम्हाला मी सांगितली. सगळ्यात महत्त्वाचं काम आता एक करायचं आहे ते म्हणजे पोस्टात जायचं आहे. जर तुमचं आत्तापर्यंत आधार कार्ड हे मॅप झालेलं नसेल तर आजच्या आज पोस्टात जा. पोस्टामध्ये 1 ते 2 दिवसामध्ये तुमचं आधार कार्ड तिथं मॅप करून दिलं जातं. त्यामुळे पोस्टामध्ये जायचं आहे. तिथं गेल्यानंतर त्यांना म्हणायचं की माझी लाडकी बहीण येण्यासाठी मला आधार कार्ड हे मॅप करून द्यायचं आहे. नाहीतर तुम्ही सरळ काम करू शकता, पोस्टाचं खातंसुद्धा तुम्ही काढू शकता. पोस्टाचं खातं काढलं की 1 ते 2 दिवसामध्ये अकाउंट ॲक्टिवेट होतं आणि 2 दिवसात तुमचं आधार कार्डसुद्धा त्याला मॅप होऊन जातं. त्यामुळं इथलंही टेन्शन निघून जाणार आहे. तर हे सगळ्यात महत्त्वाचं कामं तुम्हाला आज करायचे आहे. तर आणि तरच तुम्हाला 23 डिसेंबरला सोमवारी असा आपल्या मोबाईलवरती मेसेज पडेल की युअर बॅलन्स इज क्रेडिटेड वगैरे असा मोबाईल तुमच्या मेसेज पडणार आहे. त्यामुळं सर्व लाडक्या बहिणींना हे काम तिथं करायचं आहे. लक्षात घ्या. पुढचं जे महत्त्वाचा मुद्दा आहे ते म्हणजे काय, तर आपलं जे काही रेशन कार्ड आहे ते सुद्धा व्यवस्थित चालू आहे की नाही हे सगळ्या लाडक्या बहिणींना बघायचं आहे. बघा, प्रामुख्याने जर मी आता सांगायला गेलो तर आपले जे काही बँक संदर्भात आहे तर आता जिल्हे जे आहेत ते बघा, तुम्हाला मी सांगतो जिल्ह्यांचे वाटप कसे होणार आहे. जर पहिल्यांदा जर बघितलं आपण तर आता ह्याच्यामध्ये असंच त्यांनी सांगितलेलं आहे की सरसकट वाटप करा. सरसकट वाटप करा. कुठलीही लाडकी बहीण तिथं राहता कामा नये. तर प्रत्येक जिल्ह्यांमध्ये वाटप तिथं सुरू राहणार आहे. त्यामुळं परंतु लक्षात घ्यायचं आहे, पैसे जे येणार आहेत ते टप्प्याटप्प्याने येणार आहेत. हळूहळू टप्पे तुमच्या अकाउंटला येणार आहेत. त्यामुळे कुठल्याही लाडक्या बहिणींना टेन्शन घेऊ नका. हळूहळू तुमच्या अकाउंटला पैसे येतील. हळूहळू पैसे आल्यानंतर ते हळूहळू पैसे तुमच्या अकाउंटला येऊन जातील. सर्व लाडक्या बहिणींना पैसे तिथं येणार आहेत. त्यामुळं कोणीही टेन्शन घ्यायची काम नाही. फक्त मी जे काम सांगितलं आहे ते तुम्हाला आजच्या आज काम करायचं आहे. दुसरं म्हणजे गॅस सिलेंडर संदर्भात बघा, गॅसचं सर्वात महत्त्वाचं जर बघितलं तर भरपूर लाडक्या बहिणींचं अजूनही गॅस कनेक्शन पुरुषाच्या नावावर आहे. महिलेच्या नावावरती गॅस कनेक्शन नसल्यामुळं तुम्हाला तिथं पैसे मिळण्यास प्रॉब्लेम होऊ शकतो. तर प्रॉब्लेम होऊ नये यासाठी तुम्हाला एक काम करायचं आहे. आजच जाऊन पटकन आपलं जे गॅस कनेक्शन आहे ते पुरुषाच्या नावावरून महिलेच्या नावावर करून घ्यायचं आहे. त्यामुळे तुम्हाला कुठलंही टेन्शन तिथं होणार नाही आणि तुम्हाला बरोबर सोमवारी तुम्हाला गॅससोबतच तुमच्या लाडक्या बहिणींचे सुद्धा पैसे तुमच्या अकाउंटला यायला तिथं मदत होणार आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींना कुठलंही टेन्शन घ्यायची आता गरज नाही. आता जर आपण बघितलं तर प्रामुख्याने बघा, ह्या बँक आहेत SBI, येस बँक, कोटक बँक, ICICI बँक, बँक ऑफ बरोदा, बँक ऑफ महाराष्ट्र, ॲक्सिस बँक अशा महत्त्वाच्या बँकांमध्ये आता पैसे यायला सुरुवात होणार आहे. तर ह्या बँक असतील तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा की तुमची बँक कोणती आहे, तुम्हाला आतापर्यंत किती पैसे मिळालेले आहेत, नवीन अर्ज भरू शकता का नाही, याच्यावरती जर तुम्हाला व्हिडिओ पाहिजे असेल तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. आपण त्याच्यावरती सुद्धा व्हिडिओ बनवणार आहोत. तर लाडक्या बहिणीसाठी खूप महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे, कारण अखेर तो दिवस उजळलेला आहे. 23 डिसेंबरला लाडक्या बहिणींच्या अकाउंटमध्ये तुमच्या सकाळी पैसे यायला सुरुवात होणार आहेत. त्यामुळे अशाच महत्त्वाच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मित्रांनो, जय महाराष्ट्र.